नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर रोमिंग गाय. एक छोटासा प्रॉब्लेम झालेला, हेल्थ इश्यू, त्याच्यामुळे मध्ये आपल्या व्हिडिओ आलेले नाहीत. पण आज मला थोडंसं ठीक वाटते. नाही, माझा आहे. हां हां, चला. हे दोघं जण आणि आपण असे टोटल तिघच जण जातोय आपण. सिद्धेश्वर धबधबा ॲक्च्युली वर एक गड आहे, ज्या गडावर आपण गेलेलो राज्याभिषेकसाठी शिवाजी महाराजांच्या. आणि नंतर पुढे त्याच्या खालच्या साईडला धबधबा आहे. आलेलो आहोत खंडाळा. इथे लिहिलेलं असेल पलीकडल्या बोर्ड. हा जो समोरून रोड येतो तो मुंबई पुणे या साईडून तुम्ही आत येत असाल अलिबागमध्ये, तर तिकडला रोड आहे. आणि हा अलिबाग साईडून बाहेर, आणि ही समोर आत गल्ली जाते, तिकडून आपल्याला आत जायचं आहे आतल्या साईडला, गडाच्या साईडला. त्या काकांना विचारलं मी, काका बोलेत इथून सरळ जायचं आहे आणि राईटच घ्यायचं आहे, लेफ्टला कुठे जायचं नाही आहे. प्रत्येक वेळेला राईट. मी पायथ्यापर्यंत गेलेलो आहे गडाच्या, त्याच्यामुळे तिथपर्यंत मला माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक राईट घ्यायचं आहे परत. माणसं आलेली आहेत, गाडी इथेच ठेवायला लागेल आपल्याला. माणसं तर भरपूर आहे. तिथे आत गाड्या ठेवल्यात काही लोकांनी. आपण कुठे ठेवायची? इथेच लावूया ना, बाहेरच. कारण ओके, तो समोर दिसतोय तुम्हाला धबधबा, हा अक्षय लोहार. हा पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे आणि लहानपणापासून आमच्या बरोबर आहे. तो तर तुम्हाला कधी कधी दिसतोच, काय प्रॉब्लेम नाही त्याचं. काय असं म्हणजे कुठेही असतो तो, कुठेही. सध्या आपण चाललो आहे धबधब्याजवळ. इथून चालत जावं लागतं. मागे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि हा असा सरळ रोड आहे. कोण आहेत तिकडे गाडी सेफ्टी ठेवू नये, गाडीच्या हेल्मेट वगैरे. हां, बाकी गोष्टी फक्त इथे ठेवू नका. गाडी असेल तर हँडल लॉक करून ठेवा. बाकी हेल्मेट वगैरे तुम्ही काय घेत असाल तर तुम्ही कॅरी करा तुमच्या बरोबर. हे बघा, इथे गाड्या लावल्यात लोकांनी काही, पण ही शेवट, ह्याच्या पुढे गाडी जाणार नाही. आणि हा ओढा आता सध्या पाणी कमी वाटते ना, जास्त नाही पाणी. पाऊस थांबलाय ना, पाऊस थांबलाय. हां, रात्रीपासून पाऊस पडलेला नाही आहे, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. इथून आपण जाऊया. इथून हा रोड आहे. हा तो ओढा जो आपल्याला बहुतेक पार करायला लागेल. बघू, पण आता सरळ सरळ हा रोड आहे इथून. हा एक ओढा आहे. थोडंसं एवढं पण रिस्की नाही आहे, पण सांगू शकत नाही. चला, हळूहळू जाऊ. प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी एक ओढा क्रॉस करायला लागतोच. फोर्स काय आहे पाण्याला? नाही, जास्त नाही. उलट मी तिकडे गेलेलो ना, तिथे जास्त होता फोर्स. हा तरी कमी आहे. मी हळूच चाललो यार. एवढं पण धरण्यासारखं नाही रे मयूर. पोचलो, सिंपल. हे खतरनाक होतं. चला
आता तो ओढा क्रॉस करून पुढे वरच्या साईडला चाललो आहे, पण मला पण माहीत नाही आहे ॲक्च्युली रोड कुठून आहे. पण जे काका आपल्याला खाली भेटलेले त्यांनी सांगितलेलं एक झाड आहे आंब्याचं, तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे. आता ते आंब्याचं झाड कुठे आहे? इथे तर भरपूर झाड आहे, तिथे कुठे आंब्याचं झाड शोधायचं? बदामाची दिसते ती पण मोठी मोठी झाडं, बदामाची झाड आहेत पूर्ण वर, ही बघा मोठी मोठी. आणि हा आंबा आहे, पण इथून राईट साईडला जायला काहीच नाही आहे. आवाज येते. अरे डोंगरात आलेस तू, आवाज येणारच मयू. माणसांचा आवाज येते. हो खालची माणसं ओरडतायत. नाही त्या विचारूया आपण धबधबा आहे काय. दादा धबधबा वरतीच आहे ना? अजून किती लांब आहे? 300 मीटर. इथून आम्ही आलोय, हा एक राईट आहे, समोर धबधबा दिसतोय, तर मग बहुतेक हाच असेल. आपण बघूया जाऊन. मला तर हाच वाटतोय. चांगलाच आहे रे, चांगलाच आहे तो. खतरनाक आहे रे पूर्ण तरी. आणि आम्ही चाललोय एक एक साईडून. अरे पुढे रोड आहे की नाही? थांब ना, बघूया ना. आहे आहे, रोड आहे पुढे. इथे पूर्ण दरी आहे, ते पूर्ण खाली आहे. आणि हा एक रोड आहे आलाय, आणि हा सरळ रोड जातो. ह्या साईडला पूर्ण दरी आणि ह्या साईडला रोड आहे. थोडं रिस्की आहे, जास्त नाही, थोडंसं रिस्की आहे. हे घासत घासत ये, घासत घासत ये. मी नाही घासत आलोय. हा परत बोल. फायनली आलो धबधब्यावर भिजायला. ह्याला बोलत ओव्हर ऍक्टिंग. चला, ओरिजिनल केलेलं ते परफेक्ट केलेलं, नंतर मी सांगितलं परत करा एकदा, तर ओव्हर ऍक्टिंग केली पूर्ण त्यांनी. हो हो, हे काय आहे? हे बघा खाली बघून या रे. फायनली आम्ही भरपूर जवळ आहोत, भरपूर जवळ धबधब्याच्या. आणि आता मजा येणार आहे. अजून एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही इथे येत असाल तर स्पोर्ट्स शूज घालणं कंपल्सरी. रबरी ग्रिप पाहिजे कंपल्सरी, कारण इथे हे बघा हे अशा प्रकारचं आहे. जर इथून गेल्यात खाली तर डायरेक्ट खाली, त्याच्यामुळे ग्रिप इम्पॉर्टंट आहे. पण आता आपण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही अशा ठिकाणी येऊन थांबलोय की तिकडनं मला पुढे रस्ताच दिसत नाही. म्हणजे इथून जायचं आहे का तिथून जायचं आहे काहीच समजत नाही. धबधबा इथं दिसतोय समोर, पण रस्ता दिसत नाही धबधब्यासाठी जायला. आता एक जण तिथून चाललाय, एक जण इथून चाललाय, दोन्हीकडून टेस्ट करणार. जिथून रस्ता मिळेल तिथे आपण निघायचं. याचा लवकर. आणि आता इकडला जिथे मी उभा आहे तिथून समोरचा सीन तुम्हाला दाखवतो. म्हणजे एकदम खतरनाक सीन आहे बघा. आणि तिथे धबधबा आहे, सिद्धेश्वर धबधब्याच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत. आणि खूप मोठा ॲडव्हेंचर करून आलेलो आहोत आम्ही, पूर्ण डोंगर पार करत. आता धबधबा बघा आणि आम्ही पण एन्जॉय करतो.
अलिबागमधला सगळ्यात हायेस्ट धबधबा सिद्धेश्वर वॉटरफॉल. आता आम्ही थोडंसं एन्जॉय करतो कारण का पाऊस पण आलेला आहे आणि गोप्रो वॉटरप्रूफ आहे, पण मला जास्त भिजवायचं नाही गोप्रो. तर तुम्ही बघितलं असेल वॉटरफॉल. मस्त आता आम्ही एन्जॉय करतो आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण या. रिस्की नाही आहे, फक्त लहान पोरांना घेऊन येऊ नका थोडंसं, कारण का चालायला वाट थोडीशी आहे. येत असतील तर येऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला थोडंसं सांभाळायला लागेल. आणि शूज घालून या. आम्ही सँडलवर आलो आहे, ती चुकी केली, पण शूज घालून या. ओके, आता थोड्या वेळ आम्ही जरासं इथे मजा मस्ती करतो आणि नंतर मग जाऊया आपण. तर हा होता सिद्धेश्वर वॉटरफॉल आणि एक नंबर वॉटरफॉल आहे. आता सध्या आम्ही थोडंसं मजा करतो. आता आपण व्लॉग इथे एंड करूया, कारण जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी येऊ शकता. मी तुम्हाला रूट दाखवलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये कसं यायचं आहे ते. तर टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू अँड स्टे सेफ.